स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 10. अक्षयला जशी प्रल्हादच्या लग्नाची बातमी समजली तशी त्याच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या भावाचं लग्न ठरलं आहे याचं त्याला वाईट वाटत नव्हतं, पण मुलगी वकील आहे हे समजल्यावर मात्र तो अवाक झाला होता. कारण त्याला प्रल्हादसाठी शिकलेली बायको नको होती. सोनालीची अवस्था ही काहीशी तशीच होती. तिला तर काय करावे हे समजत नव्हतं, कारण यापुढे तिचं वर्चस्व कमी होणार होतं. नक्कीच मुलीमध्ये काहीतरी खोट असणार, नाहीतर कोणतीही मुलगी अशा अडाणी मुलासोबत लग्न करणार नाही, सोनाली म्हणाली. या नशिबाच्या गोष्टी असतात, त्याला आपण काही करू शकत नाही. दादा खुश आहे ना, मग झालं, अक्षय म्हणायचं म्हणून म्हणाला. तुझी आई मला बोलण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामध्ये जर मोठी सून आली तर कोणी मला साधं विचारणार देखील नाही. ते मला काही माहीत नाही. माझी सिंगापूरची ट्रिप आहे, म्हणून मला लग्नाच्या तयारीला यायला जमणार नाही. मी लग्नाच्या 2 दिवस आधी येईल, सोनाली म्हणाली. आपल्या घरचं लग्न आहे, आपल्याला 1 महिना आधी तरी जावं लागेल, नाहीतर लोक नावं ठेवतील, अक्षय तिला समजावत होता. तुझं तू पाहून घे. या लग्नामध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही. माझं सिंगापूरचं तिकीट फिक्स आहे. तुला जायचं असेल तर तू आत्ताच जा. सोनालीने पर्स घेतली व घराबाहेर निघाली. अक्षयच्या मनात नसूनही त्याला जाणे गरजेचे होते, कारण तो उगाच कोणालाही बोलायची संधी देणार नव्हता. पुण्यातील रविवार पेठ येथील दुकानात दोन्ही फॅमिली आली होती. मानपाण्याच्या साड्यांची खरेदी झाली होती. आता फक्त नवरीच्या साड्या आणि दागिने घ्यायचे बाकी होते. पण शारदाचा अजूनही काहीच पत्ता नव्हता. श्यामलीने तिला कितीतरी कॉल केले होते, पण ती काही कॉल घ्यायला तयार नव्हती. प्रल्हादला तर कधी एकदा तिला पाहतो असं झालं होतं, कारण तिला एक नजर पाहण्यासाठी त्याचे डोळे तरसले होते. तू शारदाला वेळेत यायला सांगितलं होतं ना? आधीच उशीर झाला आहे. तू ऍड्रेस तर बरोबर सांगितला होता ना? सुदर्शन यांनी विचारले. ताईला पुण्यातील खडानखडा माहिती आहे. आय थिंक ती कोर्टमध्ये बिझी असेल, म्हणून मोबाईल सायलेंटवर ठेवला असेल, श्यामली म्हणाली. सुनबाईला काहीतरी महत्वाचं काम असेल, आपण वाट पाहू, सुलोचनाबाई म्हणाल्या. पण इथे प्रल्हादचा जीव मेटाकुटीला आला होता. शारदाला पाहण्यासाठी त्याचे डोळे तरसले होते. तितक्यात त्याला दरवाजामधून शारदा येताना दिसली आणि तो पाहतच राहिला. तिने ब्लॅक कलरची ट्राउझर, व्हाईट शर्ट व त्यावर ब्लॅक कोट चढवला होता. त्या प्रोफेशनल लुकमध्ये ती एकदम डॅशिंग दिसत होती. प्रल्हादची तर तिच्यावरून नजर हटत नव्हती, कारण तिच्या चालण्यामध्ये एक प्रकारचा रुबाब होता. सॉरी हां, यायला उशीर झाला. माझ्याजवळ जास्त वेळ नाही, मला लवकर निघावं लागेल, शारदा म्हणाली आणि सुलोचना व गणपत मामांच्या पाया पडली. तिच्यात असलेले संस्कार तिच्या वागण्यातून दिसत होते. आजच्या दिवशी तरी सुट्टी घ्यायची होती ना? अजून लग्नाची खरेदी बाकी आहे, सुदर्शन थोडे रागात म्हणाले. असू द्या हो, तिची कामं महत्वाची आहे. तुमची खरेदी आटोपून घ्या, तोपर्यंत आम्ही सोनाराकडे जाऊन येतो, सुलोचनाबाई म्हणाल्या. तसा तिचा जीव भांड्यात पडला. सुदर्शन, गणपत मामा व सुलोचनाबाई निघून गेल्या. पण इथे शारदाचे सर्व लक्ष कोर्टमध्ये होतं. त्यात तिला कोणती साडी घेऊ तेच समजत नव्हतं. तिची होणारी दमछाक प्रल्हाद पाहत होता. हा लाल कलर तुझ्यावर खुलून दिसेल, तुझ्या लग्नासाठी आपण हीच साडी घेऊ, श्यामली तिला पैठणी दाखवत म्हणाली. हा किती भडक कलर आहे, त्यापेक्षा हा ऑरेंज कलर वहिनीवर खुलून दिसेल,
हो की नाही दादा? अनुने आपली पसंती समोर मांडली. शारदाने एक नजर त्याच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेतील भाव त्याने ओळखले होते. तसा तो तिच्या शेजारी येऊन बसला. तुम्हाला माझी पसंत आवडेल? प्रल्हाद हळूच म्हणाला. तशी ती दचकली. मला साड्यांमधलं जास्त काही समजत नाही. त्यामध्ये मला थोडी घाई आहे, शारदा म्हणाली. तसा तो मंद हसला. तुमच्या साड्या आणि दागिने मी पसंत करतो, तुम्ही जा. प्रल्हादच्या बोलण्यावर ती गोड हसली. शारदाला त्याच्याकडून इतक्या समजदारीची अपेक्षा नव्हती. मी थोडा वेळ थांबते, काही हरकत नाही. असं अचानक निघून जाणं शारदाला प्रशस्त वाटत नव्हतं. तितक्यात तिच्या कॉलची रिंग वाजली. कॉल तिच्या सरांचा होता. हा बोला सर. मी लगेच निघते, असे बोलून शारदाने कॉल कट केला आणि एक नजर प्रल्हादकडे पाहिले. तिची केविलवाणी अवस्था पाहून तो मंद हसला. तुम्ही खरंच जा, बाकीचं माझ्यावर सोडा, प्रल्हाद म्हणाला. तशी ती गोड हसली आणि घाईतच बाहेर निघून गेली. त्याचं लक्ष श्यामली आणि अनुवर गेलं, तर त्या दोघी डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहत होत्या. शारदा गेली याचा अर्थ असा नाही की मी तुमच्या पसंतीने काही घेईल. शारदाच्या साड्या मी पसंत करणार आहे, प्रल्हाद म्हणाला. तशा दोघीही हसायला लागल्या. श्यामलीला प्रल्हादचा स्वभाव मनापासून आवडला होता. प्रल्हादने स्वतःच्या पसंतीने तिच्यासाठी छान साड्या निवडल्या. इतकेच नाही तर तिच्यासाठी मंगळसूत्र व दागिने सुद्धा पसंत केले. तिच्या साधेपणाला साजेशा वस्तू त्याने सिलेक्ट केल्या होत्या, ज्या सर्वांना मनापासून आवडल्या होत्या. शारदाला घरी यायला उशीर झाला होता. सुदर्शन काही कामानिमित्ताने बाहेर गेले होते. ती आपल्या रूममध्ये आली तर बेडवर कितीतरी बॅगा ठेवल्या होत्या. तशी श्यामली आतमध्ये आली. तू आमच्या भाऊजींना चांगलं कामाला लावलंस. बिचारे, साड्या आणि दागिने सिलेक्ट करण्यामध्ये त्यांचा कितीतरी वेळ गेला होता, श्यामली म्हणाली. तशी ती मंद हसली व साड्यांच्या पिशव्या खोलून पाहू लागली. तर त्यामध्ये सुंदर अशा नक्षीकाम केलेल्या बॉर्डरच्या साड्या होत्या. प्रत्येक साडीचे कलर तिला शोभेल असेच होते. तिला साड्या मनापासून आवडल्या होत्या. कशी वाटली आमच्या भाऊजींची चॉईस? श्यामलीने मुद्दामून विचारले. ठीक आहे, शारदा बॅगा खाली ठेवत म्हणाली. तुझ्यापेक्षा लाख पटीने त्यांची पसंत चांगली आहे. त्यांनी तुझ्यासाठी बरेच दागिने खरेदी केले आहे. बाबा बस्त्याचा अर्धा खर्च देत होते, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. खरंच ताई, तू खूप नशीबवान आहेस, म्हणून तुला असं सासर मिळालं. साधी राहणी व उच्च विचारसरणी याची प्रचिती आज मला आली, श्यामली म्हणाली. शारदाला तिचं म्हणणं पटलं होतं. आज प्रल्हादने ज्या प्रकारे तिला समजून घेतलं होतं, त्यावरून तिलाही त्याचा स्वभाव भावला होता. पण अजूनही या नात्याला ती पूर्णपणे तयार नव्हती. घराबाहेर मांडव पडला होता. हळदी फोडण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यासोबत गावातील बायका बांगड्या भरायला आल्या होत्या. एकनाथ यांची फॅमिली सोडली तर सुलोचनाबाई यांनी अख्ख्या गावाला आमंत्रण धाडली होती, कारण त्यांना आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये कोणाचीही वाईट दृष्टी नको होती. पण उगाच भावकीमध्ये आपले हसू नको म्हणून त्यांनी सागरच्या हातून पत्रिका पाठवली होती. आपल्या मुलाचे लग्न कोणाच्याही चर्चेचा विषय बनायला नको, हीच त्यांची अपेक्षा होती. एकनाथ यांच्या हातात पत्रिका आली, जी त्यांनी रागात भिरकावून दिली. त्या प्रल्हादचे पाय धजले होते का, जे त्याने बाहेरच्या माणसाच्या हातून पत्रिका दिली?
या घरातून कोणीही त्या लग्नाला जाणार नाही. एकनाथ म्हणाले, आम्हा कोणालाही त्याची गोडी नाही. आज बांगड्या व हळद फोडण्याचा कार्यक्रम होता. आपलं घर सोडलं तर अख्ख्या गावाला आमंत्रण धाडली होती. आशाने आपली भावकीमध्ये काय इज्जत राहिली असेल. माझा शाप आहे, त्या सुलोचनाचं पोर कधीच सुखी राहणार नाही. वंदना म्हणाली, ज्याचं मंदाला वाईट वाटत होतं, कारण ती कितीतरी वेळा सुलोचनाबाई यांना चोरून भेटली होती. त्यांच्या बोलण्यातून तिला माया व आपुलकी जाणवली होती. त्या मुंबईच्या पार्टीचा कॉल आला होता. त्यांना आपल्या जमिनीसोबत प्रल्हादच्या जमिनीचा 10 एकरचा पट्टा हवा आहे. काय सांगू त्यांना? सोमनाथने विचारले. अरे बाबा, ते प्रल्हाद जीव गेला तरी जमिनीचा तुकडाच काय, मुठभर मातीला हात लावू द्यायचा नाही. एकनाथ म्हणाले. तसा सोमनाथ विचार करू लागला. एक मार्ग आहे. तो जर सक्सेसफुल झाला तर प्रल्हादच्या अर्ध्या जमिनीचा सौदा झालाच म्हणून समजा. सोमनाथ विचार करत म्हणाला, जे आजपर्यंत मला जमलं नाही ते तू कसा काय करून दाखवणार? 25 एकर म्हणतात कशाला, हे तरी माहित आहे का तुला? एकनाथ म्हणाले, मी चांगल्या चांगल्यांना जमीन विकायला लावली आहे, हे विसरू नका अण्णा. आता मी काय करतो ते बघाच तुम्ही. सोमनाथच्या डोक्यात भलतच काहीतरी शिजत होतं, कारण हा सौदा झाला तर सोमनाथचे 10% तरी कुठे गेले नव्हते. सोमनाथची 12वी झाली होती, पण नोकरी करण्यात त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता. म्हणून तो गावातील काही टवळक्या पोरांसोबत सातबारा करू लागला व शेतकऱ्यांना पैशाचं आमिष टाकून त्यांच्या जमिनीचे व्यवहार करू लागला, ज्यामधून त्याला बऱ्यापैकी पैसा मिळत होता. अशात जर प्रल्हादच्या जमिनीचा व्यवहार झाला तर त्याला कितीतरी लाख रुपये मिळणार होते, जे तो सोडणार नव्हता. क्रमश पुढचे भाग ऐकायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.